नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो दहेगाव येथे हिंद केसरी पाखऱ्या सज्ज झाला आहे उद्याच्या पेडगावच्या मैदानासाठी. आणि पाखऱ्याची कशा पद्धतीने तयारी करून घेतली आणि नियोजन कुणासोबत असेल ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण आत्ता दहेगावमध्ये पाखऱ्याच्या गोट्यावरती आलेलो आहोत आणि खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये पाखऱ्याचा गोटा आहे, पाहू शकता आपण. आणि चला तर मग उद्या कसं नियोजन असणार आहे जाणून घेऊयात या मुलाखतीच्या माध्यमातून. चला तर मग. नमस्ते दादा. नमस्ते. काय म्हणताय, मोठं मैदान आहे उद्या, कशा पद्धतीने पाखऱ्याची तयारी करण्यात आली? तयारी चांगली आहे, हां. व्यवस्थित आहे. आणि घरी पण चांगला सराव घेतलेला आहे बाबा. बरं, नाही काय अडचण येणार. काय सांगाल, एक निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचा एक गोटा आहे आणि एक तुमचा आवडता नंदी म्हणजे एकमेव पाखरेच आहे आत्ता दावणीला. आणि म्हणतात ना की एक भरपूर जीव आहे तुमचा पाखऱ्यावरती आणि तोही सिद्ध करतो प्रत्येक मैदानामध्ये. तिथं तो फायनलच राहतो. आता सलग 5 मैदानात फायनल आहे. बरं, सलग 5 मैदानं गुलाल घेतलेला आहे. आता तर म्हणजे लाईव्ह लॉट तर चालू आहेत आता ओपनचे. आता सांगा, ती जोडी पाळणार आहे, पब्लिकच्या मनातली जोडी आहे ती. कारण ह्या जोडीनं म्हणजे एक चांगलं तुमचं म्हणजे सगळ्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. काय असेल म्हणजे काय वाटतं एकंदरीत? कसं आहे, हा पायरा म्हणजे पहिली गाडी आमची एक 3-4 मैदान पळालेलं आहे, शिरसोड रायफल आणि पाखरे. बरं. आणि ह्या 4-5 मैदान जेवढे पळाले त्या मैदानात फायनल राहिलेलं आहे. बरं. आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की हे पुन्हा एकदा गाड्या पळवायची मैदानात, पेडगाव मैदानात. यापूर्वी कोणकोणत्या मैदानात पाहिले आणि कशा पद्धतीनं स्पीड लागते या जोडी? यापूर्वी 9-12 खटावच्या मैदानात पळवलेलं आहे. दुधगावला पण पळवलेलं आहे. बरं. आणि त्या दिवशी गुरसळ मैदानात पण 1 नंबर केलेला आहे. बरं. आणि त्याच्या अगोदर पण पळालेलं आहे. बरं. गाडी चांगली स्पीड लागते. दादा, पाखऱ्याचं नियोजन तुम्ही करताच, परंतु मित्रांनो, नंदी आहे आणि नंदी तर पळतच असतो, पण त्या पाठीमागचे कष्ट पण भरपूर असतात. आपण पाहू शकता खाद्याची एवढी पोती आहेत. परत जो नेपियर घास आहे, आपण की रोज एवढाच नेपियर घास त्यांना लागतो, कारण गायी पण आहेत त्यांच्या याच्या पाठीमागे. दादा, भरपूर कष्ट आहेत, कारण म्हणजे यश दिसतं सर्वांना, पण त्या पाठीमागचे कष्ट पण भरपूर कसं असतात. आहे, कष्टाशिवाय यश भेटत नाही हां. ना. कष्ट तर करावं लागतं, तेव्हा यश आहे. हां. एवढं कष्ट हे करतोय. बरं. त्या कुठेतरी त्याची जाणीव पाखऱ्याला पण आहे असं म्हणावं लागेल. ती जाणवते का तुम्हाला कधी? अशी त्याने काय अशी म्हणजे जास्त आपल्याला म्हणजे असं आर्थिक जळ म्हणा कुठलं काय म्हणजे असं त्याने होऊन दिलं नाही. बरं. तेव्हा खर्च तो काढतो प्रत्येक मैदानात जातो. बरं. खर्च म्हणजे कसा ती फायनलला राहून काढतो. हां. असं बाकीचं नाही. आता ते मैदान पेडगावचं आहे, तर हे हा तुमचा पायरा कधी ठरलाय काय? हा पायरा म्हणजे कसं आमचं गुरसाळचं मैदान झालं ना त्यावेळेस झालेलं. कारण आता पाखऱ्या कंटिन्यू गुजरातला नंदी आहे, त्यामुळे भरपूर जणांना तुम्हाला फोन वगैरे आले असतील. पायऱ्यासाठी फोन हे भरपूर आलतं. हां. आम्ही येत होतं, तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो ना. बरं. आम्ही पण ठाम होतो आणि रायफलवाली पण ठाम होते त्यांच्या निर्णयावरती. हीच गाडी आपल्याला पळवायची. 21 तारखेला उद्या पळणार आहे. आदतच्या मैदानात आम्हाला दिसणार आहे का पाखऱ्या पळताना? नाही, आदतला नाही पळवणार. हां. ओपनला. का हो दादा, तुम्ही म्हणत होता मगाशी म्हणलेलंच तुम्ही, समोरून पैरे पण भरपूर येत होते, परंतु का पळवण्याचा निर्णय नाही घेतला? नाही, काय कसं होतं की आपल्याला 2 दिवस एवढं नाही होत. म्हणजे कसं 2 दिवस ओपनला पळून परत आदतला पण पळायचं. म्हणजे कसं आता इथून जायचं, आज सकाळचं म्हटलं तर नाही म्हटलं तर आपल्या 4 वाजता इथून हलून जावं लागेल. तिथून माघारी यायचं म्हटलं तरी कसं केलं तर 10 वाजणारच आहे. त्या 10 वाजल्यानंतर तिथून पुढं मग रेस्ट बैलाला किती मिळायची, पुन्हा परिसरला आदतला म्हणलं की पहाटे 4 वाजता जावं लागेल. बरं. म्हणजे शेवटी 5 ते 6 तास त्याला बैलाला पण त्रास होणार. कुठेतरी एक काळजी घेता, जीवापाड जपताय नंदीला. नक्कीच. आता पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल? आता बघता तुम्ही सगळ्यांची म्हणजे उत्सुकता शिकायला पोहोचली, काय वाटतं एकंदरीत? पेडगावचं मैदान म्हणजे कसं आहे, ते पंढरी मागचे आणि आपण गेल्या वर्षी फायनलला राहिलेलो पण आहे तिथं. फायनलचा गुलाल घेतलेला पण आहे आणि यंदा पण अपेक्षा आहे आपली. दादा, हिंद केसरी मैदानांचा किती गुलाल घेतलेत आपल्या पाखऱ्या? आतापर्यंत 4 झाले. 4 गुलाल झाले. कोणत्या मैदान? आता कोरेगाव, हां. पेडगाव,
वडकी हम्म. आणि माळस बरं म्हणजे आपलं 4 झाले ते. 4 म्हणजे मैदानात. एक खासियत आहे की त्याची की बाबा मोठं मैदान असलं की तो हा, final राहतो. फायनलला राहतोच आणि आपण आपले भरपूर बाईट झालेत. तुम्ही पण म्हणायचं की दादा 2 नंबर होतोय पण 1 नंबरची इच्छा होती ती पण पूर्ण केली ते तुमची. पण भरपूर हा. भरपूर झालं ते. भरपूर 1 नंबर झाले त्यानंतर. कसं होतं थोडं थोडं म्हणजे कसं सुरुवातीला जरा पायऱ्याच अडचण येते ना, नवीन नवीन चर्चेत आल्यानंतर. बरं जसं जास्त चर्चा येईल तसं मग पैर होत जाते बरं. तसं वरच्या आपण नंबरमध्ये जातोच ना. आता असं कॉम्प्लिकेशन कधी निर्माण होतात का की बाबा पेच पडतो का असं की बाबा एकदमच 4-5 पैरे आले आणि सगळे आपल्या जवळचे मेंबर्स आले, कुणाला नाही बोलायचं ते लक्ष देत नाही, कुणाला हो बोलायचं किंवा पुढच्या मैदानात पोहतो असं कधी होतं का म्हणजे? होय. आता बैल पळतो म्हणल्यानंतर 4-5 पैर हे येतातच. हां आणि भरपूर वेळा झाले तसं आणि आता सध्याला पण असं घडलंय. बरं परंतु आपण ज्याला पहिल्यांदा शब्द देतो हां त्या शब्दावरती कायम असतो. बरं मग कसं का असं नाही 19-20 मधलं जरी पायरा असला आणि एकदा होय म्हटलं मग ते संग पळतोस. बरं. मग ते काय काम होईना पुढं. दादा पाखऱ्याचा तुम्ही जीवापाड प्रेम करता संपूर्ण, तुम्ही झाला तुमची फॅमिली झाली, त्याचा आशीर्वाद कसा लाभतोय तुम्हाला ते सांगा. म्हणजे त्याचा आशीर्वाद आहे म्हणजे त्याचा आशीर्वाद आहे म्हणून त्याचं पुण्य आहे म्हणून तो एवढा म्हणजे गुलाला वाटतो. हां त्याला त्याची काळजी आहे ना बाबा, आपण आपल्यासाठी एवढं म्हणजे कष्ट करते ते, आपल्याला एवढं जपते ते, म्हणजे आपण काय तर मालकासाठी केलं पाहिजे आणि तो करून दाखवतो एवढं. मगाशी आम्ही दहेगावमध्ये आलेलो, तिथे 1-2 जणांना विचारलं किंवा संतोष सावंत आपले पाखरेचे मालक कुठं राहतात, मग दहेगावचं पाखरेचं बाबा गोटा कुठे आहे, त्यांनी लगेच सांगितलं. म्हणजे एवढी ओळख झाली तुमच्या नावाने भरपूर चर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा. संपूर्ण महाराष्ट्र देशभरात नाव कुठेतरी तुमचं निघतंय. काय वाटतं एकंदरीत म्हणजे आता एक काय म्हणायचं, आपल्याला म्हणजे कसं भरपूर अभिमान आहे आणि आनंद पण भरपूर होतो त्याचा. म्हणजे ते नाराज केलं ना म्हणून तेवढा म्हणजे आनंदाने वाटतो बरं. आणि तुमच्यासोबत जे सहकारी असतात मैदानावर त्यांचं पण खूप तुमचं सहकार्य प्रत्येक वेळी भरपूर असतं. सहकार्य आहे. हां जी आपली टीम आहे त्या टीमचं भरपूर सहकार्य आहे. हम्म. त्याच्यामुळे तर आपण इथपर्यंत आहे. दादा मी पाहतो की टीम तुमची कॉन्स्टंट असते हम्म. आणि जास्त मेंबर नसतात. नसतात. एक म्हणजे 5-6 मेंबर किंवा हां. 4 मेंबर जसं म्हणजे बरोबर. साधारण जर 5-6 झालं हम्म. किंवा म्हणजे ज्याच्या त्याच्या कामानुसार जर काम हे असलं तर मग तिघं चौघच असतो. बरं म्हणजे असा काय प्रॉब्लेम येत नाही आम्हाला मैदानात की त्रास नाही त्याचा कुठला. बरोबर. म्हणजे असं किंवा कुठलाच आम्हाला त्रास नाही की बाबा त्याला झोपाय त्रास नाही, सोडाय त्रास नाही, हम्म. पुढे पळून आला तरी काय त्रास नाही. म्हणजे एक प्रकारे शिस्तप्रिय एकदम शिस्त. नंदी आहे म्हणावं लागेल. कधी सुट्टीला कधी उड्या घालणार नाही, बरं. पुढे पळून आला तर कोणाला मारणार नाही. ते शांतच लगेच फाटीवाला आणि लगेच थांबतो. 100-200 फुटाच्या आतच लगेच कव्हर होतो तो. थांबतो. दादा आधी तुम्ही जरा बाईट कमी द्यायचं म्हणजे कमी बोलायचं, परंतु आजकाल म्हणजे एकदम स्पष्टपणे बोलताय आणि फ्रिक्वेंटली बोलताय. म्हणजे आणि कसं असतं जरा आपण नवीन नवीन म्हणजे जरा थोडं म्हणजे आपल्याला कसं वाटतं की क्षेत्र बैलगाडी क्षेत्र आहे आपल्याकडून म्हणजे काही 4 शब्द म्हणजे वाईट जाऊन आहे बरोबर बरोबर चुकीचं जाऊन आहे. भावनेच्या भरात जे आपण बोलून जातो बरोबर. त्यातून काही 4-2 शब्द इकडे तिकडे होऊन जातात. त्याचा म्हणजे कसं असतं बाकीच्या ह्याच्यावरती परिणाम होतो. बरं. ते असं काय म्हणजे होऊ नये. मगाशी पाखराला आंघोळ घालण्यात आली आणि हा छोट्या पाखऱ्याला घेऊन येत होता समोर. असं पाखऱ्या रागीट दिसतोय स्वभावाचं, परंतु त्याला काय केलं नाही त्यानं. नाही ना तो असा घरी काय करत नाही. म्हणजे आता ते धुताने तेवढा जरा हे करत होता. हां आता पण एकदा अंगावर हात फिरवले तो नाही काय करत. आता विशेष म्हणजे मथुर फॅन्सच्या भरपूर कमेंट येतात की मथुर आणि पाखऱ्या पळवा, तर काय वाटतंय म्हणजे एकंदरीत आता योग आल्यानंतर पळवणारच आहे. दादांचं वगैरे कॉन्टॅक्ट काय? जा. काय म्हणाले. पळव म्हटलं होतं. बरं दादा आता HF गाई पण आहेत पाठीमागं. एकूण किती गाई आहेत कसं काय? 60-65 आहे. 60-65 गाई आहेत आणि संपूर्ण म्हणजे एक मुक्त संचार गोटा पद्धती तुम्ही अवलंबलेली आहे. त्याचा फायदा कसा होतो म्हणजे आणि पाखऱ्या आणि त्यांचं नियोजन कशा पद्धतीने करता, कारण मैदानाचं नियोजन झालं. हां. गायांचं नियोजन हे गायांचं वेगळं. बरं बरं. त्याला तो व्यवसाय आपला पुढे आला. ती मॅनेजमेंट कसं करतं म्हणजे? मॅनेजमेंट ते वेगळंच असतं. हां पण आपलं सगळं त्यांच्यावरती चाललेलं आहे. बरं. आपला फक्त नाद आहे. हां एक हा रेस हा आपला व्यवसाय ना. बरं दादा एक तुम्ही जसं म्हटलं नाद म्हणून नाद जोपासायचं आहे म्हणून तुम्ही
या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. त्यात कसं आहे, नाद आणि आनंद भेटतो बरोबर. त्याच्यापासून. असं म्हणजे काय आपण काय अजून काय व्यवसाय केलेला नाही, हम्म. या नादाचा काही व्यवसाय केलेला नाही. बर. आपला व्यवसाय आहे, आपल्या गायांचा व्यवसाय तो चालूच आहे. दादा, पाखऱ्यासोबत अजून एखादा नंदी घ्यावासा असं तुमच्या टीमची चर्चा वगैरे झाली का? म्हणजे की बाबा एक किंवा घरचा साज तयार करावा किंवा एखादा आदत वासरू घ्यावं किंवा बैल घ्यावा असं. घरचं वासर आहे की हां. शिकवलेलं पण आहे, आता काय मैदानात नाही काढलं. बर. परंतु आमचा टीमचा असा विषय राहतो की म्हणते आपला हा एक पळतोय, मग हे दुसरा कशाला अजून म्हणजे दुर्लक्ष होऊ नये. बरोबर. हां. पण हा आपला कंटिन्यू गोलाला आहे, हम्म. बरोबर. मग आपण ह्याला कायमस्वरूपी गोलाला ठेवायचा. एवढं सातत्य आहे तुम्ही जसं म्हणाला तसं आत्ता सध्या कायम गुलालात राहतोय, प्रथम क्रमांक करतोय. या सातत्या पाठीमागं कष्ट तर आहेत तुमचे, परंतु काय गुपित काय त्याच्या पाठीमागं? गुपित असं काहीच नाही. आता हा. जवळजवळ हा 3.5 वर्ष झालं पळतो. हम्म. आदतला पण भरपूर पळाला 22 गुलाल त्याने आदतला केलेला आहे. हां. आणि एक दुसऱ्याचा पिरियड मध्ये त्या टायमाला तो आजारी पडल्यामुळे एक 10-11 महिने आम्ही काय पळवलंच नव्हता. हम्म. मग तिथून एक 10-11 महिने रेस्टवरच होता. हम्म. तिथून आता जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झालं गुलाला आहे. बर. आदतला पण गुलाला होता आणि आता पण 1.5-2 वर्ष झालं गुलाला होता. दादा, आतमध्ये घरामध्ये मी पाहिलं भरपूर सन्मान चिन्ह त्यानं कमवलेले आहेत. एक अभिमान आणि किती समाधान वाटतं त्या ट्रॉफीकडे पाहून की बास पाखरेनं केलं. काय वाटतं त्या? त्याचे म्हणा कसं आहे, त्यांनी जी कमवलेली आहे ती संपत्ती नाही. जी कमवलंय ती संपत्ती त्याची. बर. बाकी समाधान वाटतं का म्हणजे? भरपूर समाधान आहे. हां. आणि विशेष म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात आहे ना एक संयमी बैलगाडा मला म्हणून पाहिलं जातं, कारण कुठेही असं तुमचा हे नसतो काय, म्हणजे एकदम संयम तुमचा असतो. म्हणजे कुठेतरी हां. बाबा विजय झाला की ते हुरवून जाणे असं किंवा कधीच नाही. संयम एखाद- तुम्ही खूप बाळगता आणि तुम्हाला आता अभ्यास दिसतोय थोडक्यात म्हणजे. अभ्यास म्हणजे कसं आपल्याला जुना अनुभव आहे याचा. हम्म. पूर्वी पण आपल्याला होता तेव्हापासून अनुभव आहे. हम्म. त्याच्यामुळे कसं आहे, हे तर पूर्वून जाऊन चालत नाही. बरोबर. पूर्वून जाणं किती आलं ते क्षणिक आहे. हम्म. ती आजच्या दिवसापुरतं आहे. आजच्या दिवसापुरतं म्हणण्यापेक्षा एक फायनल झाल्यानंतर 1 तास 1.5 तास तेवढा तो आनंद आहे. बरोबर. पण त्याच्यामुळे जर काय थोडंफार म्हणजे असं चुकीचं संदेश गेलं तर हम्म. त्याचा परिणाम पुढच्या आपल्या पूर्ण ह्या नंदीच्या करिअरवर होऊन जातो. बरोबर. हे 4 बाकीचे जे बैल आहे पैरवाले आहेत हम्म. ते पण थोडा जरा विचार करतात ना, 100%. काही कुठली कशी माणसं आहे ती कशी नाही ती बाबा. बरोबर. जर अशी युक्त करून जाऊन जर म्हणजे आपल्याला गरज आहे त्यांची, हम्म. आपल्याला त्यांची पण गरज आहे. दादा, पाखरं तर एवढं पळतोय, परंतु असं कधी झालं की बाबा पाखऱ्यालाच मागणी आली, असं कधी झालं का? किस्सा घडला कधी? भरपूर झालेला हा. आहे विषय तो. पण आम्ही ही म्हणजे अशी चर्चा करत नाही. हां. भरपूर झालेला आहे. हम्म. गेल्या वर्षी भरपूर मागणी होती, हम्म. चर्चा केली, भरपूर झाली मागणी केली. पण आपण असा कधी म्हणजे विचारच केला ना. हम्म. म्हणजे एक प्रकारे जीव आहे तुमचा तो. जीव आहे म्हणून हा. तर आहे. जीव आपला त्याच्या आहे म्हणून तर तो एवढा पळतो. बरोबर. आपण याला जीव लावला नसता तर नसता पळाला. नसतं पाहिलं. एक हिंद केसरी मैदान म्हटलं की एक मोठं मैदान असतं आणि मागच्या वर्षी पण अनुभव घेतलेला आहे. काय क्षण होते ते आणि ते क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत का तुम्हाला? आणि ते पण प्रथम क्रमांक करून. ते कसं आहे, आता प्रथम क्रमांक म्हणा काय म्हणा ती म्हणजे नशिबाचा भाग आहे. हां. परंतु आपला एक इच्छा आहे की बाबा गेल्या वर्षी एकच गोल आला तरी राहावा, हां. अशी आपली इच्छा आहे. बरं. आणि तेवढंच कराल अशी अपेक्षा आहे. पायऱ्याचा बैल पण तेवढा जबरदस्त पब्लिकनं पळणारा बैल आहे. म्हणजे शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल आणि पाखऱ्या उद्या पळणार आहेत. आपल्या रायफल विषयी काय बोलाल? रायफल विषय काय आहे, तर त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे कसं आहे, कमीच आहे. हम्म. कारण त्यांनी जेवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात त्यांनी नाव कमवलंय, हम्म. भरपूर नाव कमवलंय. बरं. दादा, एक तुम्ही जसं म्हटलं तुमचा पूर्वी पण एक नंदी होता, मग एक म्हणावं लागेल की पारंपरिक नाद तुमच्या मागल्या पिढीपासून तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. ते कुठेतरी त्याचा फायदा होतो का की बाबा बाकीचे तांत्रिक गोष्टी बैलगाडीतल्या झाल्या त्याचा फायदा होतो का कुठं? हा, होतो ना. हां. अनुभव त्याच्यापासून आलेला आहे ना. हम्म. बरोबर. पूर्वी जी आपण अनुभव घेतलेला आहे हम्म. त्यावेळेस काय कसं असतं, काय चांगला अनुभव आलेला, काय वाईट अनुभव हम्म. आलेला, त्याच्यापासून आता आपण आता सध्या शिकलेलं आहे की बाबा आपल्या त्यावेळेस जर असं चुकीचं काय अनुभव आलेलं होतं हां. ते आपण ह्या वेळेस असं चुकीचं होऊन दिलेलं नाही. बरं. त्याचा फायदा झालेला आहे आपल्याला.
दादा खूप सुंदर असं गाईंचं पण नियोजन करतात आणि सर्व मॅनेज करून पाखऱ्याचं पण मैदानातलं नियोजन करतात. नक्कीच एक म्हणावं लागेल एक आदर्श बैलगाडा मालक म्हणावं लागेल, कारण सर्व मॅनेजमेंट एवढं करणं सोपं नाही, सोपी गोष्ट नाही. एवढं करायचं म्हणजे कसं, म्हणजे एक दिवस आपण याच्यासाठी देतोय हां. बैलासाठी, बाकी 4-5 दिवस हे आपण आपल्या परपंचासाठी, आपल्या व्यवसायासाठी देतो. बरं. आता तुम्ही तर हा नाद जोपासताय, तुमच्या पुढच्या पिढीकडनं तुमची काय अपेक्षा असेल की त्यांनी पण हा नाद करावा आणि अशाच पद्धतीनं हे करावं का, काय वाटते? नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे नंतर. हां. बरोबर. दादा असं कधी किस्सा घडलाय का की तुम्ही बाहेर गेलाय कुठे आणि पाखराचे मालक म्हणून तुमची एक आयडेंटिटी, ओळख समोरून आली आहे आणि तुम्हाला ओळखतो असं म्हटलं, असं बाहेर गेल्यावर कधी झालं? भरपूर जण आहे ते. हां. पण आपण, मी स्वतः नाही ओळखत त्यांना, पण ती लोक मला ओळखतात. बरोबर. असं भरपूर चाललंय आता सध्या. बर. एक शुभेच्छा राहतील तुम्हाला. नक्कीच उद्या काहीतरी चमत्कार करेल ही जोडी म्हणावं लागेल आणि गुलालात 100% तुम्ही असाल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि एक उद्याच्या क्षणाची कशी वाट बघताय, काय काय चाललंय मनामध्ये आता बैलगाडा मालक म्हणून? हे कसं आहे, आता ती उद्याची वाट पाहणं की म्हणजे आपल्याला कसं आहे, आपण रोज गुलाल घेतोय, बरं. पण हा गुलाल घेणं हा वेगळा क्षण आहे. हां. हे जे थोडी आपण आतुरतेने वाट तर पाहणारच आहे. बरं. म्हणजे पाहतोय माझ्या थोडक्यात. हां. आणि नक्कीच उद्या तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल आम्हाला. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि मित्रांनो, पाखरे आणि शिरसवडीची रायफल उद्या आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.